महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय आणि अकल्पनीय आहे। कोणतीही लाट नसताना 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कसे काय लागू शकतात, असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यासह पत्रकार, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि तीनचा जनक प्रकार आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता 58.22% मतदान झाले। त्याच रात्री 11:30 वाजता 65.2%, तर दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.5% झाल्याचे सांगितले। यात एकूण 7.83% वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे। तब्बल 76 लाख मताची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा का वाढला, असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे ईव्हीएम हटाव, देश बचावचा नारा नागरिक करीत आहे। तसेच मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक करीत आहेत। याबाबतचे निवेदन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महिला अध्यक्ष वंदनाताई काळे, काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट दुष्यंत किरसान, तालुका अध्यक्ष संजय बहेकार, महिला तालुका अध्यक्ष छबुताई उके, किसान विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप टेंबरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। लोकसभेचे जे चुनाव झाले त्याच्यात आम्ही किती मेहनत केली आणि आम्ही कितपर्यंत सफल झालो हे पूर्ण भारतानेच पाहिलं आहे। उलट 6 महिने गेलेत आणि इतकं निगेटिव्ह रिझल्ट हे आम्हा सगळ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अमान्य आहे, तर जनतेला पण अमान्य आहे। आमचं सगळ्यांचं एक म्हणणं आहे की हे ईव्हीएम मशीनमध्ये घोड असून लाडकी बहिणीच्या आडमध्ये केलेला जनतेसोबत छळ आहे आणि आम्हाला जर कधी न्याय मिळू शकत असेल तर आम्हाला फक्त आणि फक्त आता बॅलेटवर विश्वास राहिलेला आहे। आम्ही हारू किंवा जिंकू, हार आणि जीत हे काही विषय नाही आहे, पण आम्हा सगळ्यांना न्यायाची अपेक्षा असून आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की आता याच्यानंतर जे चुनाव होतील ते बॅलेट पेपरवर झाले पाहिजे। आपण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमगाव इथे तहसील कार्यालयामध्ये आपण जे येणारे जे निवडणुका आहेत त्या सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर घेण्यात यावा याबद्दल आपण इथे निवेदन देण्यात आलेले आहोत। तर आपल्याला माहीत आहे की आपल्या या भारत देशामध्ये आता लोकसभेची निवडणुका झाल्या आणि काही म्हणजे 2 महिन्यामध्येच आपल्या जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आपले जे रिझल्ट आलेले आहेत ते एकदम म्हणजे जनतेच्या विरोधामध्ये आहेत। कारण आपली जी जनता त्यांच्या भाजपा सरकारच्या विरोधामध्ये असून सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे त्यांच्या सीटा निवडून आलेल्या आहेत आणि आम्हाला म्हणजे थोडा म्हणजे आपण कुठेतरी कमी पडलेले आहोत। तर 2 महिन्यामध्येच असा रिझल्ट आपल्याला जनतेला माहिती पडलेला आहे आणि म्हणूनच ज्या येणाऱ्या समोरच्या निवडणुका आहेत त्या आपल्या ईव्हीएम मशीन न होता आपल्या त्या बॅलेट पेपरवरच होणार अशी आमची मागणी आहे। आज आम्ही तालुका काँग्रेस कमिटी आमगावतर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की येणारे भविष्यातील सर्व निवडणूक बॅलेट पेपरवरती घेण्यात यावे। कारण की नुकताच 6 महिन्या अगोदर झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये जे निकाल आले आणि जे विधानसभेमध्ये आले त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। कारण की महाराष्ट्राची जे विधानसभामध्ये जे निवडणूक झाली त्याच्या ज्या रिझल्टमध्ये जे रिझल्ट आलेले आहेत ते अनपेक्षित आहे आणि खूपच निराशाजनक आहे। पुढील भविष्यातील सगळे निवडणूक पारदर्शकपणे हो, ट्रान्सपरन्सी राहावे आणि बॅलेट पेपरवरती व्हा, हे अशी आमची काँग्रेसकडून मागणी आहे। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।